नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुनश्च स्वागत आहे इकॉनॉमिक्सच्या सिरीज मध्ये। आज आपल्याला 2018चा कंबाईनचा एक्झाम ला आलेला पेपर आणि त्या संदर्भात असलेले इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन्स आपल्याला बघायचे आहे। बघा, वारंवार त्याच गोष्टी रिपीट होत आहे, वारंवार त्याच गोष्टीवर तुम्हाला अनालिसिस होताना दिसत असेल की एकच टाइपचे क्वेश्चन्स, एकच मॅनर आणि त्या पद्धतीने कंटिन्यू आयोग त्याच्याच पद्धतीने विचारतोय। म्हणजे आपल्याला येणारा जो 30 एप्रिलचा एक्झाम असेल किंवा 30 एप्रिलची जी एक्झाम असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अप्रोच हा सेम ठेवायचा आहे, कॉन्स्टंट ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये येणारे क्वेश्चन्स हे अपेक्षित आहे अशा प्रकारचं मान्य करून तुम्हाला ह्याच ओरिएंटेशनने स्टडी करायचा आहे। मग परत एकदा बॅक टू पवेलियन आणि आपल्याला बघायचं आहे आता ह्या संदर्भामध्ये आलेला क्वेश्चन्स। बघा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन्स काय सांगतोय, 1950-51 ते 2013-14 या काळामध्ये एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये कोणत्या क्षेत्राचा, शेती क्षेत्राचा वाटा डॅश प्रवृत्ती दर्शवितो। हाच क्वेश्चन 2019 ला पण रिपीट झालेला आहे, त्यामुळं हा क्वेश्चन रिपिटेशन्स मधला येतो आणि याच्यावर तुमचं उत्तर हे अपेक्षित येणं आहे, योग्य येणं अपेक्षित आहे। बघा काय सांगितलेलं आहे, 1950-51 आणि 2013-14 अंतर्गत जीडीपी मधील क्षेत्राचा असलेला वाटा। बघा जीडीपी मधील असलेले 3 महत्वाचे क्षेत्र, एक आहे कृषी क्षेत्र, दुसरं आहे उद्योग क्षेत्र, तिसरं आहे सेवा क्षेत्र। आता आपल्या सर्वांना ठाऊक आहे विद्यार्थी मित्रांनो की 1950-51 मध्ये कृषी क्षेत्राचा वाटा हा साहजिकच आहे, काय असणार आहे त्यावेळेस असलेला नियर टू बी 53% होता। त्यावेळेस उद्योग क्षेत्राचा असलेला वाटा हा आपण असं म्हणू शकतो 23% होता आणि सेवा क्षेत्राचा असलेला वाटा हा नियर टू बी 35 किंवा 36% होता असं आपण म्हणायला हरकत नसावी। परंतु जर आपण 13-14चा त्याचा संदर्भ घेतला तर आत्ताचा असलेला याचा वाटा हा 16% असून उद्योग क्षेत्राचा वाटा 26% आहे आणि सेवा क्षेत्राचा वाटा हा आपल्याला वाढताना नियर टू बी 59% होताना दिसतोय। म्हणजे याचा अर्थ काय आहे विद्यार्थी मित्रांनो की आपल्याकडे कृषी क्षेत्राचा वाटा हा जीडीपी मध्ये दिवसागणिक कसा होत चालला आहे, कमी होत गेला आहे। साहजिकच आहे, त्याच्या मागची विविध कारणे। पहिलं कारण म्हणजे काय, स्थलांतरण आहे, कारण की त्या स्थलांतरामुळे ग्रामीण भागातले लोक शहरी भागात येत आहेत। दुसरं कारण म्हणजे त्या प्रकारचं असलेलं औद्योगिकरणाचं असलेलं वाढ आहे। ह्या सगळ्या गोष्टीमुळं आपल्याकडे असलेले हे ग्रामीण भागातून लोक आता शहरी भागाकडे काय होत आहे, वाटचाल करीत आहे। त्यामुळे कृषी क्षेत्रामधील असलेला जीडीपीतला वाटा डे बाय डे काय होत चालला आहे, कमी होताना आपल्याला दिसून येते। उद्योग क्षेत्रामधला वाटा हा चढ उतारा होताना आपल्याला दिसतोय। उद्योग क्षेत्रामधला वाटा एकदम वरती स्वरूपातला न जाता कधी हाय कधी फ्लक्च्युएशन असल्या कारणामुळे आपल्याला तो वर खाली होताना दिसतोय। तर सेवा क्षेत्रामधला वाटा हा वाढताना आपल्याला दिसतोय। मग इथं विचारलेला क्वेश्चन काय आहे की शेती क्षेत्राचा वाटा डॅश प्रवृत्ती दर्शवितो। मग साहजिकच आहे, शेती क्षेत्राचा वाटा हा कसा आहे, कमी स्वरूपातला आहे, म्हणजे काय आहे, घटती स्वरूपातला आहे। स्थिर असू शकत नाही, तटस्थ असू शकत नाही आणि वाढतं तर बिलकुलच नसणार आहे। त्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे, घटती। का, कारण की त्या प्रकारचं असलेलं त्याचं जीडीपी मधलं कॉन्ट्रीब्युशन हे डे बाय डे काय होत चाललं आहे, कमी होताना आपल्याला दिसून येते। पुढचा क्वेश्चन काय आहे, महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागाला, बघा कोणता विभाग विद्यार्थी मित्रांनो, कोकण विभागाला खालील क्षेत्रात शब्द काय, शाश्वत तुलनात्मक लाभ आहे। आता बघा आपल्याकडे प्रशासकीय विभाग आणि तुमचा जिओग्राफिकली विभाग याचा जर आपण अंदाज घ्यायला गेलो तर आपल्याकडचा असलेला हा महाराष्ट्र उदाहरणार्थ पकडा आणि ह्या प्रकारचा असलेला चिंचोळी भाग हा कशाचा आहे, कोकण भाग आहे। काय आहे, कोकण भाग आहे। मग आपल्याकडे असलेला हा प्रशासकीय विभाग म्हणून आणि एका प्रकारचा जिओग्राफिकली वेगळा आयडेंटिफाईड असलेला हा आणि तुमच्या सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेला हा कोकण विभाग, इथं असलेली जी उत्पन्नता आहे किंवा त्याचं मिळणारं जे लाभ आहे तो शाश्वत स्वरूपातला कसा मिळेल याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे। मग काय आहे, शेती आणि कृषी प्रक्रिया उद्योग, वन आणि खनिज संपत्ती, कापड उद्योग, मत्स्यपालन, फलोत्पादन आणि पर्यटन। आज आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण जिओग्राफिकली याच्याकडे बघतो तर त्यावेळेस याच्याकडे असलेलं याचं महत्व म्हणजे काय, या साईडला असलेला त्याला भेटलेला समुद्र किनारा, हा समुद्र किनारा एका प्रकारे तिथलची असलेली नॅचरल ब्युटी ही वाढवताना आपल्याला दिसून येते। त्यासोबतच तिथं खनिज संपत्ती पण ही बऱ्या प्रमाणामध्ये आपल्याला आढळून येते। बॉक्साईटचं असेल किंवा विविध प्रकारचे लोह खनिज असेल यांचं अस्तित्व आपल्याला तिथं दिसून येतंय। परंतु एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न विचारलेला काय आहे, कोकण विभागामध्ये खालील कोणत्या क्षेत्रात
ही शाश्वत तुलनात्मक काय आहे लाभ आहे. कोणत्या विभागाचा? कोकण विभागाचा. तिथं शेती आहे, कृषी प्रक्रिया उद्योग देखील आहे, परंतु ती शाश्वत स्वरूपातली आहे का हो? बिलकुलच नाही. तिथं वन आहे, खनिज संपत्ती आहे, परंतु शाश्वत स्वरूपातली आहे का? बिलकुलच नाही. मग ह्या प्रकारचे दोन ऑप्शन जर आपण इथं उडवले तर त्या प्रकारचं ए जातं, त्या प्रकारचं असलेलं राहिले दोन. कोणते कोणते? 3 क्रमांकाचं आणि 4 क्रमांकाचं. तर याच्यामध्ये असलेलं सगळ्यात महत्वाचं कापड उद्योग हे पण तिथं अस्तित्वात नाहीये, कारण की हे शाश्वत स्वरूपातलं लाभ मिळवून देणारं म्हणजे चिरकाळ टिकणारं हे कोकण विभागाचं असलेलं उत्पन्न असू शकत नाही किंवा त्याला लाभ भेटला असेल. मग तिथं काय आहे? मत्स्यपालन, फल उत्पादन आणि पर्यटन. आज आपल्याला माहिती आहे की त्या प्रकारचं असलेलं काजू असेल, सुपारी असेल किंवा सगळ्यात महत्वाचं असलेलं पर्यटन. एका प्रकारे आपण म्हणतो की कोकण विभाग म्हणजे काय? एकच स्वरूपातलं नैसर्गिक सौंदर्य आहे. मग अशा प्रकारचं असलेलं हे सगळं जे संदर्भ येतो तो काय आहे? फक्त डी हा ऑप्शन आहे, कारण की हे शाश्वत स्वरूपातला काय आहे? तुलनात्मक लाभ म्हणून बघितलं जाऊ शकतं. आलं लक्षात? अशा प्रकारचं. आता पुढचं आहे, एका प्रकारे ह्या साईडला काय दिलेली आहे? राजकोषीय निर्देशांक दिलेला आहे आणि त्या प्रकारचं अंदाजपत्रिक अनुमान म्हणजे इकॉनॉमिक सर्वे 2018-19 काय दिलं असेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी वारंवार नेहमी क्लासमध्ये पण सांगत असतो की तुमचं इकॉनॉमिक सर्वे हे रीड करणं अपेक्षित आहे. तुमची प्रिलिम्स एक्झाम मध्ये कंबाईनच्या नियर टू बी 2 किंवा 3 क्वेश्चन विचारण्याची ताकद ही ठेवल्या जाते, त्यामुळं आपल्याला तिथं असणं समजणं गरजेचं आहे. बघा इथं काय दिलेलं आहे? एका साईडला काही त्या प्रकारच्या संकल्पना दिल्या आहे, जसं की राजकोषीय तूट आहे, महसुली तूट आहे, वर्ष अखेरीस एकूण थकबाकी देयता असेल, स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाच्या स्थूल कर महसूल प्रमाण असेल. आता हे येणं हे अपेक्षित नाहीये, परंतु इकॉनॉमिक सर्वे वाचला तर तुम्हाला 100% यायलाच पाहिजे. का? कारण की त्या वेळेचा असलेला मागच्या वर्षीचा हा इकॉनॉमिक सर्वे असतो. जर फॉर एक्झाम्पल तुमची एक्झाम 2023 मध्ये आहे 30 एप्रिलला, तर साहजिकच आहे तुम्हाला 2022 मध्ये झालेल्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीचं स्वरूप म्हणजे इकॉनॉमिक सर्वे आहे. मग इकॉनॉमिक सर्वे तुम्हाला एक्झाम मध्ये वाचणं म्हणजे मस्ट आहे. का? कारण की तिथं काय काय गोष्टी विचारलेल्या आहे आणि काय काय फॅक्ट्स इथं दिलेल्या आहे. मग सगळ्यात महत्वाचं पहिली काय आहे? राजकोषीय तूट म्हणजे याला म्हणतात फिस्कल डेफिसिट. महसुली तूट म्हणजे रेव्हेन्यू डेफिसिट. बघा विद्यार्थी मित्रांनो, परत इथं संदर्भ येतो एका ऍक्टचा. ऍक्टचं नाव काय आहे? FRBM ऍक्ट 2003. आता बघा काय झालं की ज्यावेळेस आपण म्हणतो राजकोषीय तूट म्हणजे काय? आमदनी 98 खर्चा रुपया, म्हणजे शासनाचं असलेलं उत्पन्न किती आहे आणि तो खर्च किती करतोय. शासनाचं उत्पन्न जर त्या प्रकारे 100 रुपये आहे आणि त्याचा असलेला खर्च 120 रुपये आहे, हा जर खर्च मानत असेल तर 20 रुपये काय आहे? अतिरिक्त खर्च आहे. मग तो अतिरिक्त खर्च म्हणजे एका प्रकारची काय आहे? तूट आहे. मग ही तूट कशी भरल्या जाते? त्या प्रकारच्या माध्यमातून, जसं की त्याला म्हणता आपण कर्ज घेऊन. मग शासन काय घेत असतं? कर्ज घेतं आणि ह्या कर्जाच्या माध्यमातून ती तूट काय करते? रिफिलिंग करत असते. मग अशा स्वरूपाच्या माध्यमातून ह्या आपल्या गव्हर्नमेंटने कर्ज किती घ्यावं आणि कोणत्या स्वरूपात घ्यावं, किती पर्सेंटाईलनी घ्यावं हे सांगण्यासाठी राजकोषीय तुटाचं बंधन ही शासनाला घातलेली आहे. मग ज्यावेळेस शासनाला सांगितलेलं आहे कोणत्या कायद्यानुसार? फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी बजेटरी मॅनेजमेंटच्या माध्यमातून की तुम्हाला असलेलं फिस्कल डेफिसिट ही तुमची 3% असायला पाहिजे, म्हणजे तुमचं असलेला खर्च हा GDPच्या 3% असायला पाहिजे. तर तुमचा रेव्हेन्यू डेफिसिट हा किती टक्के असायला पाहिजे? 0% असायला पाहिजे. म्हणजेच काय? तुमचं महसूल हा 100% कलेक्ट झाला पाहिजे. 0% असणे म्हणजे काय? तिथं तुमचं असलेलं महसूल वाढवला पाहिजे. महसूल वाढला तर तुमचा खर्चही आपोआप भागल्या जाणार आहे. महसूल जर तूट असेल, लोकांकडनं तुम्ही कर चांगल्या प्रकारे गोळा करत नसेल, तर कुठंतरी तुमचं असलेलं उत्पन्न हे कमी स्वरूपातलं आहे असं तिथं म्हणणं आहे ह्या कायद्याचं. मग साहजिकच आहे फिस्कल डेफिसिट जर तुमची असलेली 3% असेल तर याचं असलेलं उदाहरण आपल्याला काय देऊ शकतं? तुमचं असलेलं 4 आहे आणि महसूल तूट काय आहे? 0%. तर त्या प्रकारचं काय आहे? 2.2%. म्हणजे 1चं 4, अचं 4. बघा विद्यार्थी मित्रांनो, खालचं तुम्हाला हे माहिती असो किंवा नसो, पण तुम्हाला फक्त बेसिक कॉन्सेप्ट जर क्लिअर असेल तर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी माहिती होऊन जातात आणि इथं अशा प्रकारचा असलेला संदर्भ ज्यावेळेस तुम्ही घेता तर त्यावेळेस कुठंतरी तुमचं एकदम उत्तर परफेक्ट येतं. काय आहे मग इथं?
साहजिकच आहे राजकोषीय तूट ही कमीच होऊ शकत नाही, कारण की आपल्याकडे डिफिशिट फायनान्सिंग असते. काय असते? डिफिशिट फायनान्सिंग. कारण की आपला जो अर्थसंकल्प आहे तो तुटीचाच अर्थसंकल्प आपण सादर करतो, की ज्याच्या माध्यमातून आपल्याकडं ही तूट नेहमी असणार आहे असा कुठेतरी संदर्भ येतो. कोविडच्या काळानंतर आपली फिस्कल डिफिसिट हे नियर टू बी 7.5% ते नियर टू बी 8.5% पर्यंत पोहोचली होती. म्हणजे आपला खर्च शासनाचा हा वाढलेला आपल्याला दिसून येतो. मग अशा प्रकारच्या गोष्टीच्या माध्यमातून महसुली तूट ही 2.2% आहे. म्हणजे अजून पण 2% लोक जर तिथं पैसे देत नसेल असं काहीतरी आपण गृहीत धरूया. म्हणजे अशा प्रकारचं टॅक्स कलेक्शन मध्ये इंडियन गव्हर्नमेंट आर फेसिंग द फेल्युअरनेस. सो दॅट इट हॅज टू बी टू अंडरस्टूड की वेदर इट्स अ फिस्कल डेफिसिट हॅज टू बी मॅनेज बाय द पर्टिक्युलर तुमचं असलेलं FRBM ऍक्ट आणि त्याच्यामध्ये असलेले प्रावधान काय काय आहे त्या गोष्टी. आलं लक्षात? मग याचं उत्तर काय आहे? 3 क्रमांकाचं आहे. त्याच्यानंतर 60 क्रमांकाचं क्वेश्चन काय सांगितलेलं आहे? महाराष्ट्र सरकारच्या 2016-17च्या अंदाजपत्रिकेनुसार बघा, इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ महाराष्ट्र, परत सांगतो इकॉनॉमिक सर्व्हे महत्वाचा आहे. राज्य सरकारच्या महसुलातील काय? राज्य सरकारचा महसुलातील विविध महसूल स्त्रोतांच्या महत्वानुसार विविध महसूल स्त्रोतांचा सापेक्ष वाटांचा क्रम खालीलपैकी कोणता आहे? आता इथं काय सांगितलेलं आहे? इथं सेंट्रलला ज्या प्रकारे महसूल भेटत आहे, महसूल गोळा करता, सेम त्या प्रकारे स्टेट गव्हर्नमेंट पण काय करतो? महसूल गोळा करतो. मग महसूल गोळा करत असेल तर स्टेटचं महसूल हे कशा पद्धतीने आहे आणि कोणत्या स्वरूपात आहे? मग आता मला एक सांगा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे तुम्हाला इथं माहिती असायला पाहिजे की स्टेटचं महसूल कोणत्या कोणत्या पद्धतीने आहे, स्टेट कशा पद्धतीने महसूल गोळा करतं. मग याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय की त्या प्रकारचं असलेलं राज्य उत्पादन शुल्क, विक्री कर व इतर कर, वीज कर शुल्क, राज्य उत्पादन शुल्क, वाहन कर, विक्री कर, शिक्के आणि नोंदणी शुल्क, राज्य उत्पादन शुल्क, शिक्के नोंदणी शुल्क, राज्य उत्पादन शुल्क किंवा इतर कर. जर त्याला इंग्लिश मध्ये वाचलं तर काय आहे? सेल टॅक्स, स्टॅम्प अँड रजिस्ट्रेशन चार्ज, स्टेट एक्साइज ड्युटीज किंवा त्या प्रकारचं स्टॅम्प रजिस्ट्रेशन, स्टेट एक्साइज आणि अदर टॅक्सेस. आता इथं क्रमानुसार लावायचं सांगितलंय, म्हणजे तुमचं असलेलं मोठ्याकडून छोट्याकडे यायचं आहे. म्हणजे स्टेटचा असलेला कोणता टॅक्स हा जास्त स्वरूपातला आहे, काय आहे? जास्त स्वरूपातला आहे, तो आपल्याला अंदाज बांधायचा आहे. मग ज्यावेळेस आपण म्हणतो की स्टेटचा सर्वात जास्त महसूल काय? महसूल देणारी गोष्ट कोणती? तर आपल्याला काय दिसतीये? सी प्रकारचं आहे. म्हणजे कोणतं? सेल टॅक्स आहे. नियर टू बी 58% स्टेटचा रेव्हेन्यू, स्टेटचा महसूल हा तुमच्या सेल टॅक्स मधून येतो, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. सोबतच काय आहे? स्टॅम्प अँड रजिस्ट्रेशन चार्ज, आपण त्याला म्हणतो स्टॅम्प ड्युटी, मुद्रांक शुल्क. तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करता, तुम्ही प्लॉट खरेदी करता, शेत जमीन खरेदी करता, तर त्यावेळेस तुम्हाला स्टॅम्प ड्युटी देणं आवश्यक असतं. मग ह्या स्टॅम्प ड्युटी ही पण एक काय आहे? महसुलाचा एका प्रकारे असलेला आपण काय सांगू शकतो? संदर्भ आहे की ज्याच्या माध्यमातून तुम्ही कलेक्शन करून स्टेटचं असलेली कॅरी आउटेशन्स करता. सोबत काय आहे? स्टेट एक्साइज ड्युटीज, स्टेटचे एक्साइजिंग जी पॉवर्स आहे ती पण तिथे युटिलाइज करून केल्या जातं. म्हणजे याचं उत्तर काय आहे? फक्त सी आहे, कारण की बरोबर विचारलेलं आहे. मग आपल्याला अशा प्रकारचं उत्तर याचं सी सापडत आहे. पुढचा क्वेश्चन आहे, लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार दुसऱ्या टप्प्यामध्ये डॅश डॅश होताना आपल्याला दिसून येते. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्या संक्रमण सिद्धांत ज्याला आपण म्हणतो डेमोग्राफिक ट्रान्झॅक्शन्स थेअरी, काय म्हणतो? डेमोग्राफिक ट्रान्झॅक्शन्स थेअरी म्हणजे काय? की ज्या पद्धतीने आपण म्हणतो की लोकसंख्या ही अशा स्वरूपातली असती की दिवसंगणित ही वाढणारी असती. मग अशा स्वरूपाच्या माध्यमातून संपूर्ण जगाचा ज्यावेळेस लोकसंख्येचा अभ्यास केला गेला तर त्यावेळेस प्रामुख्याने याचे 3 टप्पे दाखवले. काय दाखवले? 3 टप्पे दाखवले. पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा. बघा, पहिला टप्पा आणि त्याच्यामध्ये होणारे बदल लोकसंख्येच्या बदलानुसार, आणि दुसरा टप्पा जो की त्यामध्ये होणारे बदल, आणि लास्टला काय आहे? तिसरा. तशा प्रकारे बघायला गेलं तर संपूर्ण जगामध्ये 5 प्रकारचे टप्पे सांगितले आहे, परंतु आपल्या अभ्यासापुरतं मर्यादित राहून 3 स्वरूपातले टप्पे आपल्याला स्टडी करायचं आहे. मग लोकसंख्या जशी बदलती, काय? लोकसंख्या जशी बदलती तसे टप्पेही बदलत जातात. जसे की फॉर एक्झाम्पल पहिल्या टप्प्यामध्ये काय असणार आहे? जास्त काय? जास्त स्वरूपातला जन्म दर असणार आहे आणि जास्त स्वरूपातला मृत्यू दर असणार आहे.
बघा काय होतं विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण नवीन अर्थव्यवस्थेचा अभ्यास करतो किंवा नवीन लोकसंख्येच्या स्वरूपाचा अभ्यास करतो, जर आपण इतिहासामध्ये डोकवलं तर भारताच्या संदर्भामध्ये 1871 ते 1921 पर्यंत हा जो काळ होता तो एका डेव्हलपिंग स्टेजचा होता. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की भारतामध्ये या प्रकारच्या पहिल्या टप्प्यामधून भारत हा गेलाय, किंबहुना प्रत्येक देश हा गेलेला असतो की ज्याच्यामध्ये काय असतो, जास्त स्वरूपातला काय असतो, जन्मदर असतो आणि जास्त स्वरूपात मृत्यूदर असतं. का? शिक्षण कमी असतं. शिक्षण कमी असेल तर त्यामुळे कुटुंब नियोजनाची साधनं, कुटुंब नियोजनाच्या पद्धती ह्या माहित नसत्या. मग साहजिकच आहे जन्मदर कसा असणार आहे, हाय स्वरूपातला असणार आहे. मृत्यूदर पण काय असणार आहे, कारण की त्या प्रकारच्या फॅसिलिटीज ह्या अवेलेबल नसतात. मग आपण जर उदाहरण घेतलं तर प्लेगच्या रोगाच्या साथीने किती लाखो लोक जायचे. मग अशा स्वरूपाच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण पहिल्या टप्प्यांचा डेमोग्राफिक ट्रान्झॅक्शन सिरीजचा अभ्यास करतो तर त्यावेळेस काय दिसतो आपल्याला, जन्मदर आणि मृत्यूदर हा दिसतो आणि तो कशा स्वरूपात असतो, स्थिर स्वरूपात असतो. काय असतो, स्थिर स्वरूप. काय होणार आहे, जर फॉर एक्झाम्पल 100 लोक जन्म घेत असेल तर तिथं मरत किती असणार आहे, 100च तिथं मरत असेल. मग साहजिकच आहे जन्मदर हाय, मृत्यूदर हाय, म्हणून लोकसंख्या कशी असती, स्थिर स्वरूपातली असती. दुसरं काय आहे तर आता बघा, साहजिक आहे मेडिकल फॅसिलिटीज वाढल्या, अवेअरनेस वाढलं, एज्युकेशन वाढलं. हे सगळ्या गोष्टीमुळं कुठंतरी तुमचा असलेला दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होतो, मृत्यूदर हा कमी होतो. काय होतो, मृत्यूदर हा कमी होताना दिसतो. परंतु शोकांतिका एक असते ह्या देशामध्ये की त्यावेळेस असलेला हा जन्मदर, काय जन्मदर हा वाढतच असतो. काय असतो, जन्मदर वाढतच असतो. का? कारण की होणारे बदल तुमचा समाज, तुमची व्यवस्था ही लवकर ऍक्सेप्टेबल नसते. बघा जसे की फॉर एक्झाम्पल आपल्या भारत देशामध्ये ज्यावेळेस आपण विचार करतो तर त्यावेळेस आपल्याला काय दिसून येते की विवाह संस्था ही अशा प्रकारची होती की ज्याच्यामध्ये 18 वर्ष कंप्लीट झालेला मुलगा असेल किंवा मुलगी किंवा 21 वर्ष झालेला असलेला मुलगा, मग अशा वेळेस तिथे ह्या गोष्टी व्हायच्या. परंतु सुरुवातीला बालविवाह ही पद्धत ही लवकर होती, समाजाने लवकर अडॉप्ट केलं नाही, त्यामुळं त्यावेळेस तिथं जन्मदर हा काय असतो, जास्त असतो आणि मृत्यूदर काय असतो, कमी असतो. म्हणजे इथं लोकसंख्या ही वाढत जाते आणि मृत्यूदर हा कसा होतो, कमी होताना आपल्याला दिसतो. तर तिसऱ्या टप्प्यामध्ये काय होणार आहे, तुमचा असलेला त्या प्रकारे जन्मदर हा कमी होतो आणि मृत्यूदर हा पण कसा होताना दिसतोय, कमी होताना दिसतोय. म्हणजे इथं पण त्या प्रकारची स्थिरता निर्माण होती. कशी निर्माण होती, स्थिरता निर्माण होती. परंतु ही स्थिरता कशी असती, निम्न स्वरूपाची असती. काय असती, निम्न स्वरूप. म्हणजे काय, जन्मदर कमी होणे आणि त्या प्रकारचा मृत्यूदर ही कमी होणे. हा इथं समजदारीचा भाग आहे. म्हणजे ह्या टप्प्यामध्ये, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला त्या प्रकारचं समाजामध्ये कसं राहायचं, कुटुंब नियोजन कसं करायचं, याच्यामुळे ऑटोमॅटिकली जन्मदर कसा होतो, कमी होतो. हम दो हमारे दो, म्हणजे अशा प्रकारचं असलेली संकल्पना वापर करून तुमचा जन्मदर कमी होतो आणि मृत्यूदर देखील काय होतोय, कमी हो. म्हणून ही प्रकारची पण काय आहे, स्थिर अवस्था आहे. मग भारतामध्ये सध्या काय आहे तर भारतामध्ये त्या प्रकारचे असलेलं व लोकसंख्या वाढ होताना दिसतीये, परंतु काय कमी आहे, वाढीचा दर हा काय होत चाललाय आपला, कमी होत चालला आहे. म्हणजेच काय की फॉर एक्झाम्पल एका दाम्पत्याला पहिले 5 मुलं होते, आता वाढीचा दर कमी झालाय, म्हणजे एका दाम्पत्याला आता किती मुलं आहेत, 2 मुले आहे. लोकसंख्या वाढतीये परंतु वाढीचा दर हा कमी होताना आपल्याला दिसून येतोय. मग अशा पद्धतीचे असलेल्या तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला काय दिसून येतंय, जन्मदर कमी, मृत्यूदर ही कमी आहे. मग अशा प्रकारचा असलेला क्वेश्चन काय होता, लोकसंख्या संक्रमण पद्धती डेमोग्राफिक ट्रान्झॅक्शन्स थेरीमध्ये दुसऱ्या टप्प्यात काय आहे, जन्मदर हा जास्त आहे. मग साहजिकच आहे लोकसंख्या वेगाने वाढतच जाते. काय आहे, त्या प्रकारच्या असलेल्या जुन्या रूढी, परंपरा आणि किंवा तुमच्या असलेल्या काही सांस्कृतिक असलेले काही कारणे की ज्याच्यामुळं तुमचं असलेलं जन्म हा एका प्रकारचं असलेलं तुम्ही इंडिव्हिज्युअल राईट्स आहे असं म्हणून कन्सिडर करता. म्हणून काय आहे, पहिलं उत्तर आपल्याला दिसून येतं. तिसरं, नेक्स्ट क्वेश्चन, केंद्र सरकारच्याही अगोदर खालीलपैकी कोणत्या राज्यांनी राजकोषीय जबाबदारी कायदा फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी लेजिस्लेशन अंमलात आणलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, कंटिन्युअसली FRBM कायदा असेल ज्या प्रकारचा तर त्याच्यावर कंटिन्यू क्वेश्चन आहे. बघा
ज्या पद्धतीने आपण बघितलं की फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी बजेटरी मॅनेजमेंट हा कायदा आपण भारताने कधी आणलेला आहे, 2003 ला तयार केलेला आहे. शब्द काय वापरताय विद्यार्थी मित्रांनो, तयार केलेला आहे. मग अशा वेळेस भारताने तयार केला, संपूर्ण भारतासाठी तयार केला 2003 ला, परंतु याची अंमलबजावणी, शब्द काय आहे, अंमलबजावणी कधीची आहे, त्या प्रकारची असलेली 2004 ला. मग ही अंमलबजावणी 2004 ला आहे. मग इथे विचारलेलं काय आहे, केंद्र सरकारच्या अगोदर केंद्र सरकारने कधी केलाय, 2003 ला किंवा 2004 ला त्याची अंमलबजावणी झाली. त्याच्या अगोदर खालीलपैकी कोणत्या राज्यांनी राजकोषीय जबाबदारी कायदा म्हणजे फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी लेजिस्लेशन हा कोणी तयार केलेला आहे. मग साहजिकच आहे कर्नाटक आणि केरळचा याच्यावर अंदाज घेतो तर कर्नाटक हे भारतातलं काय, भारतातलं पहिलं राज्य होतं 2002 ला. कधी, 2002 ला त्यांनी हा पहिला राज्य होता ज्यांनी काय तयार केला होता, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी लेजिस्लेशन तयार केला होता. म्हणजे कर्नाटक वॉज द फर्स्ट स्टेट टू इंट्रोड्यूस फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी लेजिस्लेशन. म्हणजे सरकारने काय करावं, सरकारचा खर्च किती असावं, सरकारवर कायद्यानुसार बंधने किती असावे असा सांगणारा पहिला कायदा हा कर्नाटक राज्याने तयार केला होता. हे लक्षात असू द्यावे. कधी केलेला आहे, 2002 साली. म्हणजेच हा कधीचा आहे, आपल्या पहिला आहे, म्हणजे भारताच्याही पहिले आहे. त्याच्यानंतर केरळने कधी केला आहे, 2002 ला केलेला आहे. उत्तर प्रदेश, पंजाब यांनी पण सायमल्टेनियसली 2002 2003 ला केलेला आहे. आणि त्या प्रकारचं असलेलं तमिळनाडू 2003 ला केलेला आहे. मग आता हा अंमलबजावणी कधी झाली आहे, 2003 ला आहे. मग साहजिकच आपली अंमलबजावणी 2004 ला आहे. मग याचं उत्तर ABC, ABC. आलं लक्षात. ह्या प्रकारचं आहे. म्हणजे राज्यांनी किती खर्च करावं हे कायद्यानुसार बंधनं घालणारा फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी लेजिस्लेशन हा केंद्र सरकारने बनवण्याच्या पहिले कोणी कोणी केलेला आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे. मग महाराष्ट्राने कधी केला, तर महाराष्ट्राने केला आहे 2005 ला. कधी, 2005 ला. लक्षात राहू द्या विद्यार्थी मित्रांनो, FRBM ऍक्ट वर कंटिन्युअसली क्वेश्चन येत आहेत तर तुम्हाला तो सॉल्व्ह करता आला पाहिजे. नेक्स्ट काय आहे बघा, नियोजनाच्या नंतरच्या टप्प्यामध्ये 1981 ते 2012 मध्ये सरासरी, शब्द काय आहे, सरासरी स्थूल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर होता डॅश. आता एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, सिंपल लॉजिक लावता येतं की जर तुम्हाला त्या प्रकारचं असलेलं 5 इयर प्लॅनचा जर चांगल्या प्रकारे तुमचा असलेला अभ्यास झाला असेल तर तुम्हाला त्या प्रकारचं सरासरी माहित जरी नसेल की किती आपला जीडीपी ग्रोथ रेट होता, काय जीडीपी ग्रोथ रेट होता प्रत्येक इयरला, तरीही तुम्ही अंदाज बांधून तुम्ही इथे उत्तर देऊ शकत होते. बघा त्या प्रकारचं असलेलं आपल्याला 3.5% याला म्हणतात हिंदू ग्रोथ रेट, काय हिंदू ग्रोथ रेट, जो की आपला पहिले होता कधीचा, त्या प्रकारच्या असलेल्या 1951 ते 1960 पर्यंत. मग त्या किंवा त्याच्या पहिलेही म्हणायला हरकत नसावी, 1960 म्हणायच्या ऐवजी आपण 1951 च्या पहिले आपल्याकडे हिंदू ग्रोथ रेट होता जो की नियर टू बी किती टक्के होता, 3.5% होता. परंतु विचारलं स्पेसिफायली कुठून, 81 ते 12 पर्यंत. ऑब्झर्वेशन जर आपण बघायला गेलं तर आपल्याला हे दिसणार नाही किंवा हे दिसणार नाही, राहिलेले हे दोन आहे. मग याच्यातून आपल्याला त्या प्रकारचं असलेलं काय दिसतंय, याचा आन्सर काय असणार आहे, सरासरी 5.9 म्हणजे 6%. कधी आपला फ्लक्च्युएट होतं, कधी 7% असायचा ग्रोथ रेट, कधी 8 असायचा, कधी 9 देखील असायचा, मग आणि कधी कधी काय असायचा 4 असायचा, कधी 3 असायचा. परंतु सरासरी काढायला गेलं तर काय आहे, 5.9% आपल्याला दिसून येतं 2012 पर्यंत. आलं लक्षात. मग अशा प्रकारचं असलेलं 898 म्हणजे 9वी 10वी 11वी पंचवार्षिक योजना, हे काय आहे, पंचवार्षिक योजना. मग 9%, 9वी पंचवार्षिक योजनेमध्ये किती टक्के उद्दिष्ट होता, 8%. 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 9% आणि 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये किती टक्के, 8%. अशा प्रकारचं असलेलं हे संदर्भ घेताना आपल्याला दिसून येतोय की उत्पन्न वाढीचा दर हा काय आहे, सरासरी 5.9% आहे. आता बघा पुढचा क्वेश्चन कॉन्सेप्च्युअल आहे, रिगार्डिंग तुमचं असलेलं करंट अफेअर्स मधला आहे. त्याच्यामध्ये काय आहे, सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न. काय आहे, सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न. मग सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न ज्यावेळेस आपण म्हणतो तर त्यावेळेस आपल्याला काय दिसतंय की युनिव्हर्सल बेसिक इन्कम ह्या स्वरूपाच्या गोष्टीच्या माध्यमातून त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे. चालू होतं गव्हर्नमेंटचं की तुम्ही युनिव्हर्सल बेसिक इन्कम करायचं आहे. म्हणजे काय की आपल्याकडं
प्रत्येक व्यक्तीला साधारणतः एवढे एवढे पैसे द्यायचे की त्याचं उत्पन्न तेवढं आहे असं मानलं जाणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल कोणत्याही व्यक्तीला महिन्याकाठी 5,000 रुपये देणं हे त्याचं युनिव्हर्सल बेसिक इन्कम आहे असं संबोधलं जातं. मग याच्या दृष्टिकोनातून काय होणार होतं, जे व्यक्ती अगदी पॉवर्टी लाईन मध्येही खाली असेल तर त्या व्यक्तीला एक शाश्वत स्वरूपातलं उत्पन्न भेटल अशा प्रकारची त्याची मागची भूमिका होती. परंतु त्या स्वरूपाच्या माध्यमातून ते करणं कदाचित सरकारच्या असलेल्या तिजोरीवर बर्डन निर्माण करणार होतं. म्हणून आपण ती स्कीम सध्या आपण काय केलेली आहे, थांबवलेली आहे. नाहीतर अन्यतः प्रत्येक व्यक्तीच्या महिन्याकाठी XYZ काइंड ऑफ अमाऊंट जी आहे ती अमाऊंट काय करायची होती, आपल्याला सेंड करायची होती. ती अमाऊंटला काय म्हणतात, युनिव्हर्सल बेसिक इन्कम. मग अशा प्रकारचं भारतामध्ये ह्या गोष्टी करण्याचा प्रयत्न होता, परंतु तो आपण काय केला आहे, थांबवलेला आहे. बघा, मग हे सार्वजनिक मूलभूत उत्पन्न जे आहे त्याच्यामध्ये कोणते घटक येतात तर ते आपल्याला तिथं सर्च करायचे होते. मग त्याच्यामध्ये काय आहे, सार्वत्रिकता, बिनशर्यता आणि प्रतिनिधित्व म्हणजे लाभार्थीची निवडीचा आधार. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला युनिव्हर्सल बेसिक इन्कम करायचं आहे म्हणजे प्रत्येकाला तेवढं इन्कम द्यायचं असेल तर त्याच्यामधलं पहिलं काय महत्वाचं असणार आहे, युनिव्हर्सलिटी. म्हणजे काइंड ऑफ अ पर्टिक्युलर अमाऊंट. म्हणजे फॉर एक्झाम्पल 2,000 रुपये असेल तर 2,000 रुपये प्रत्येक व्यक्तीच्या, मग मेल असेल, फिमेल असेल किंवा त्या प्रकारची SC कम्युनिटी असेल, ST कम्युनिटी असेल किंवा OBC असेल, इररिस्पेक्टिव्ह ऑफ देअर लँग्वेजेस, इररिस्पेक्टिव्ह ऑफ देअर सेक्स, इररिस्पेक्टिव्ह ऑफ देअर पोझिशन, कोणत्याही पद्धतीने विचार न करता आपण त्या व्यक्तीला तेवढेच पैसे देणं हे काय असणार आहे, त्याचं मूळ उद्देश असणार आहे. म्हणजे काय, युनिव्हर्सलिटी. त्याच्यानंतर काय आहे, अनकंडिशनलिटी. तो अपंग आहे म्हणून 5,000 रुपये द्या, तो गरीब आहे म्हणून त्याला 3,000 रुपये द्या, असं नाही. जेवढी अमाऊंट सांगितली आहे, फॉर एक्झाम्पल 2,000 सांगितले, 2,000च येणार. कितीही गरीब असो किंवा कितीही पॉवर्टी लाईन पेक्षा थोडस वरती असो तर त्याला तेवढंच येणार आहे. त्याच्यानंतर रिस्पेक्ट फॉर रिसिप्टन्स चॉईस, त्या प्रकारचं असलेलं प्रतिनिधित्व हे प्रत्येक गटातून असणार आहे, प्रत्येक घरातून असणार आहे. मग त्या प्रकारे आपण उदाहरणार्थ असं पकडू की एका कुटुंबामधील 2 व्यक्तींना ह्या योजनेचा काय असणार आहे, फायदा असणार आहे. मग अशा प्रकारचं प्रतिनिधित्व काय, एका कुटुंबातील 2 व्यक्ती. मग अशा प्रकारच्या असलेल्या तिन्ही गोष्टी कशामध्ये येणार होत्या, युनिव्हर्सल बेसिक इन्कम. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे, 4 प्रकारचं उत्तर असणार आहे, ऑल ऑफ दी अबव. वरील पैकी काय आहे, सर्व आहे असं त्याचं काय आहे, उत्तर आहे. युनिव्हर्सल बेसिक इन्कम हे फार डिफिकल्ट आहे भारतासारख्या कंट्रीमध्ये. पुढचा क्वेश्चन, 2004-5 मधील सार्वजनिक उपक्रमाच्या कामगिरीवरून नवीन आर्थिक पर्यावरणामध्ये सार्वजनिक उपक्रम तेव्हाच चांगली कामगिरी करू शकतात जेव्हा डॅश डॅश डॅश. आता बघा, ज्यावेळेस आपण म्हणतो सार्वजनिक उपक्रम म्हणजे काय, की एका प्रकारचं असलेलं शासकीय उपक्रम. शासकीय उपक्रम म्हणजे काय, की गव्हर्नमेंटच्या इन्स्टिट्यूशन्स. मग ज्यावेळेस गव्हर्नमेंटच्या इन्स्टिट्यूशन म्हणतो तर त्यावेळेस नवीन आर्थिक पर्यावरणामध्ये म्हणजे LPGच्या पर्यावरणामध्ये म्हणजे काय, नवीन इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन्स मध्ये किंवा नवीन अर्थव्यवस्थेच्या ध्येय धोरणामध्ये कधी चांगले काम करू शकता, जर तुमचे असलेले प्रायव्हेट सेक्टर किंवा पब्लिक सेक्टर हे कधी काम करू शकता चांगले. जसे की फॉर एक्झाम्पल आपण बघतो ना, आता सध्या प्रायव्हेट सेक्टरचे भांडणं कोणासोबत चाललं आहे, पब्लिक सेक्टरशी आहे. जसे की फॉर एक्झाम्पल तुम्हाला बँक कोणती आवडती, ICICI आवडती का SBI आवडती, असं जर विचारलं तर साहजिकच आहे विद्यार्थी म्हणतात की ICICI बँक आवडती का, सर्व्हिस चांगला देते. मग अशा प्रकारची ही प्रायव्हेट बँक आणि ह्या प्रकारची असलेली ही पब्लिक बँक याच्यामध्ये जे क्लॅशेस दिसत आहे हे कशामुळे आहे, की तुमची असलेली गव्हर्नमेंटची बँक त्या प्रकारे कॉम्पिट करत नाहीये, त्या प्रकारे फॉरवर्ड होत नाहीये, त्या प्रकारे सर्व्हिस डिलिव्हरी करत नाहीये. मग साहजिकच आहे अशा वेळेस जर होत असेल तर त्या अनुषंगाने काय दिसतं आपल्याला, इथं रायव्हलरी बिटवीन द 2 थिंग्स दिसत आहे. मग अशा प्रकारच्या सार्वजनिक उपक्रमांचा म्हणजे शासकीय धोरणांच्या अधिपत्याखाली असलेले कोणतेही उपक्रम हे नवीन आर्थिक पर्यावरणामध्ये म्हणजे LPG म्हणजे उदारीकरणाच्या पर्यावरणामध्ये केव्हा काम करू शकतात चांगले. मग त्याचे असलेले उदाहरण, मग त्या प्रकारे काय, पुरेशी स्वायत्ता दिल्यानंतर, यस ऍब्सोल्युटली राईट, तुम्ही त्यांना काय द्या, ऑटोनॉमी द्या. ऑटोनॉमी दिली की स्वतःचं असलेला बदल कशा पद्धतीने करायचा आहे ते चांगल्या रीतीने ठरवू शकता. त्याच्यानंतर नोकरशाही व राजकीय नियंत्रणामध्ये काय करायचं, घट करायचा.
साहजिकच आहे, राजकीय इंटरफेअर, पॉलिटिकल इंटरफेअर्स कमी करायचं, कोणाला लोन द्यायचं कोणाला द्यायचं नाही हे बँकेने ठरवलं पाहिजे. बँकेच्या नॉर्म्स मध्ये जर ते बसत असेल तरच कुठंतरी त्या प्रकारचा असलेला तुमचा NPA हा काय होणार आहे, कमी होणार आहे. सांगायची गरज नाही, आज आपल्याकडे असलेले बलाढ्य धनवान व्यक्ती हे बँकेतून पैसे घेता आणि पळून जाता. अशा प्रकारे ऑटोमॅटिकली जर तिथं राजकीय नियंत्रण कमी झालं तर ऑटोमॅटिकली काय होणार आहे, बँकेचं काम किंवा कोणत्याही असलेल्या सार्वजनिक उपक्रमांचे काम चांगले होणार आहे. त्याच्यानंतर सार्वजनिक उपक्रमामध्ये काय आणणे, खाजगी संस्कृती सुरू करणे हा सगळ्यात महत्वाचा. प्रायव्हेटायझेशन आपण जर चांगलं करायला लागलो किंवा प्रायव्हेटायझेशनची पायाभरणी जर करायला लागलो तर ऑटोमॅटिकली आपल्या जे सार्वजनिक उपक्रम आहे ते काय होणार आहे, चांगल्या पद्धतीने रन करणार आहे. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे, ऑल ऑफ दी अबव. हे पण याचं काय असणार आहे, ऑल ऑफ दी अबव उत्तर असणार आहे. बघा नेक्स्ट, शेती क्षेत्रासाठी आर्थिक नियोजनाची खालीलपैकी कोणती उद्दिष्टे आहेत. आता बघा, शेती क्षेत्रासाठी आर्थिक नियोजनाची खालील कोणती उद्दिष्ट आहे असं विचारल्यानंतर आपल्याला काय दिसतंय, शेती उत्पादनात वाढ, यस. रोजगार संधीमध्ये वाढ, ग्रामीण भागातील उत्पन्नातील विषमता कमी करणे. म्हणजे मला एक सांगा, ज्यावेळेस आपण प्लॅनिंग बनवतो ती प्लॅनिंग कोणासाठी असेल, त्या प्रकारची असलेली ऍग्रिकल्चर साठी असणार आहे. काय आपण ज्यावेळेस प्लॅनिंग बनवतो म्हणजे कोणती प्लॅनिंग, इकॉनॉमिकल प्लॅनिंग, की ऍग्रिकल्चरचा आपल्याला विकास कसा करायचा आहे, मग त्याच्यासाठी असलेल्या कोणत्या कोणत्या गोष्टी आपण वापरू शकतो. मग त्यावेळेस आपल्याला ऑप्शन मध्ये काय दिसतंय, शेतीतील उत्पादन वाढ आहेच, त्याच्यानंतर रोजगार संधीमध्ये वाढ आहेच आणि त्या प्रकारचं ग्रामीण भागातील उत्पादनातील विषमता कमी करणे. ह्या तीन मूलभूत घटक जेव्हा आपण प्लॅनिंगला कनेक्ट करतो किंवा प्लॅनिंगच्या माध्यमातून ऍग्रिकल्चरला फोकस करतो त्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने काय करतोय, त्याचं बढोतरी करतोय किंवा त्याची अपग्रेडेशन करतोय. मग अशा वेळेस असलेलं उत्तर काय असणार आहे, ऑल ऑफ द अबव असणार आहे. आता बघा 68 सिंपल होता, अगदी सोपा आहे. एका साईडला सरकारी योजना आहे आणि त्याची उद्दिष्ट आहे. अगदी सोपा क्वेश्चन्स आणि सोप्या पद्धतीने प्रधानमंत्री मुद्रा योजना, त्याच्यानंतर सौभाग्य योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, उज्ज्वला डिस्कॉम ऍश्युरन्स योजना. बघा आता याचं जर तुम्हाला अगदी सोप्या सरळ भाषेत सांगितलं तर प्रधानमंत्री मुद्रा योजना त्या प्रकारचा आहे मायक्रो युनिट मुद्रा, मायक्रो युनिट रिफायनान्सिंग ऍश्युरन्स समथिंग काहीतरी आहे त्याचं असलेलं. म्हणजे सूक्ष्म स्वरूपातले जे लघु उद्योग आहेत त्यांना काय करायची, फंडिंग करायची आहे. 2014 साली याचं काय केलं होतं, सुरुवात झाली होती. मुद्रा योजना काय, सूक्ष्म उद्योगांना वित्तीय पुरवठा करणे आणि त्यांचा विकास घडवून आणणे. अचं 4, मग अशा प्रकारचं असलेलं अचे 4 2 आहे. त्याच्यानंतर सौभाग्य योजना, त्याच्यानंतर तुम्हाला काय दिसून येते, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. आता बघा इथं काय सांगितलेलं आहे, तुमची असलेली सौभाग्य योजना आणि त्या स्वरूपातलं असलेलं दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना काय देणे, LPG जोडणे. ब च फर्स्ट आहे, सॉरी ब च थर्ड आहे, सॉरी ब च थर्ड सार्वत्रिक घरगुती विद्युतीकरण आणि प्रधानमंत्री उज्ज्वला योजना काय आहे, कुटुंबांना LPG देणं. मग अशा बी च काय आहे 3 आणि त्या प्रकारे उज्ज्वला योजना काय आहे, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना LPG आणि उज्ज्वल डिस्कॉम्स काय आहे, तुमचा वीज वितरण यंत्रणा म्हणजे डी च 2. म्हणजे 3 ऑप्शन इथं आपल्याला दिसून येतं. सिंपल आहे, थोडं कन्फ्युजिंग झालं इथं त्या प्रकारचं असलेलं. परत एकदा सांगतो काय काय आहे, उज्ज्वल डिस्कॉम काय आहे, वीज वितरण कंपन्यांचे आर्थिक आरोग्य सुधारवणे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना त्या प्रकारे काय दिसून येतं आपल्याला, फर्स्ट क्रमांकाचं दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना LPG जोडणे. सौभाग्य सार्वत्रिक घरगुती विद्युतीकरण. सहज बिजली योजना, सौभाग्याचा लॉंग फॉर्म काय आहे, सहज बिजली योजना. आणि प्रधानमंत्री मुद्रा योजना स्मॉल उद्योगांना वित्तीय पुरवठा करणे. बघा आता पुढचं आहे, ज्या इफ द डिप्रायव्हेशन स्कोर इज -% or greater that household is a multidimensionality. ज्यावेळेस आपण MPI बघतो, बघा विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन्स काय आहे, MPI वर आहे म्हणजे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. काय आहे, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आहे. बघा 1997 ला UNDP काय, UNDP एक त्या प्रकारचा असलेला इंडेक्स काढला होता. त्या इंडेक्सचं नाव होतं ह्युमन पॉवर्टी इंडेक्स, HPI काढला होता.
ज्यावेळेस भारताच्या सारख्या देशामधून अमर्त्य सेन सारख्या व्यक्तींनी आपल्याकडं एचडीआय ची संकल्पना दिली, तर त्यावेळेस कुठेतरी युएनडीपीला वाटलं की पॉवर्टीची ही संकल्पना इंडेक्सच्या माध्यमातून राबवावी. परिणामस्वरूप आपल्याकडं 1997 साला युएनडीपीनी एचपीआय काढलं, ह्युमन पॉवर्टी इंडेक्स. परंतु सोबतच 2000 मध्ये 2000 मध्ये त्या प्रकारचं असलेलं ओपीएचआय नावाची संघटना आहे किंवा एक संस्था आहे. त्या संस्थेने सांगितलं काय की तुमची पॉवर्टी जी आहे ती मल्टी डायमेन्शनल असणार आहे. काय असणार आहे? मल्टी डायमेन्शनल. मग अशा स्वरूपाच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही एचपीआय करता, तो एचपीआय काढून किंवा बदलून 2010 पासून, कधीपासून? 2010 पासून काय आणा? मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आणा, की ज्याच्या माध्यमातून काय होणार आहे, तुमची पॉवर्टी किती आहे संक्षिप्त स्वरूपात न सांगता एक ब्रॉड स्वरूपामध्ये मायक्रो अनालिसिस करून तुम्ही काय करा, ही पॉवर्टी काढा. मग अशा वेळेस त्या स्वरूपाच्या माध्यमातून एचपीआयच्या जागी काय आलं आहे? एमपीआय आलंय. कधी? 2010 ला आलेला आहे. एचपीआय कधी होता? 1997 ला आला होता. का? कारण की याच्यामध्ये तुमची असलेली पॉवर्टी ही डायमेन्शनली दिसते. मग त्याचे पॅरामीटर्स काय आहे? तर पॅरामीटर्स आहे 3. आरोग्य, त्याच्यानंतर तुमचं असलेलं शिक्षण आणि तुमचं असलेलं राहणीमानाचा दर्जा. याला किती वेटेज आहे? 103 आणि याला किती आहे? 103. मग अशा प्रकारच्या असलेल्या 3 स्वरूपाच्या माध्यमातून त्या देशाची, त्या राज्याची, त्या व्यक्तीची किती पर्सेंटाईलने त्या प्रकारे तो अचीव्ह करू शकत आहे की नाही. मग स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मध्ये 6 प्रकारचे आहे. इंधन आहे, पेयजल आहे, त्या प्रकारचं असलेलं मालमत्ता आहे. अशा विविध प्रकारचे 6 स्वरूपातले असलेले संकल्पना 1/12 त्या 1/6 काय केलेला आहे? डिवाइड करून त्याचं असलेलं राहणीमानाचा दर्जा हा कॅल्क्युलेट केला जातो. मग अशा वेळेस तुमचा असलेला एमपीआय मल्टी पॉवर्टी इंडेक्स हा त्या प्रकारचा असलेला 0 ते 100 मध्ये मोजला जातो. 0 म्हणजे काय? की तिथं ऍब्सोल्यूट काय त्या प्रकारची पॉवर्टी नाही, आणि 100% म्हणजे काय? त्या प्रकारची पॉवर्टी आहे. 100% काय आहे? असं ह्या संदर्भात मोजलं जातं. मग जर क्वेश्चन आपण बघायला गेलं तर काय विचारलंय? काय? इफ डिप्रायव्हेशन स्कोर इज डॅश पर्सेंटाईल or greater of the household the multidimensionality power is आहे. मग त्याचं उत्तर काय आहे? त्या प्रकारचं असलेलं 33%च्या वरती आपल्याला काय सांगता येणार आहे? पर्सेंट और त्या प्रकारे ग्रेटर हाऊसहोल्ड इज मल्टीडायमेन्शनली पुअर आहे. त्याचं बघायला गेलं तर आपल्याला काय दिसून येत आहे की 20% तर 33% हा काय असतो? त्या प्रकारचं असुरक्षित असतो. काय? असुरक्षित असतो. 33% ते 55% हा मल्टी डायमेन्शनली पुअर असतो. आणि त्या प्रकारे 50%च्या वरती गेलं किंवा 55%च्या वरती गेलं, 50%च्या वरती तो काय आहे? तीव्र. काय आहे? तीव्र स्वरूपातील असलेलं दारिद्र्य आहे असं म्हणलं जातं. म्हणजे याचं काय आहे सुरुवात? 33% ते 50% याच्यामध्ये सुरुवात होती. कशाला? मल्टी डायमेन्शनल पुअरला. म्हणजे आपल्याला काय सांगता येऊ शकतं इथं काय आहे? The deprivation of a score is the percent, म्हणजे 33.33% or greater that household is multidimensional काय असणार आहे? त्या प्रकारचं असणार आहे. आलं लक्षात? मग अशा प्रकारच्या गोष्टी. आता बघा, मौद्रिक धोरण म्हणजे असे नियामक धोरण की ज्याद्वारे केंद्रीय बँक डॅशवर आपले काय करते? नियंत्रण ठेवते. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, मॉनिटरी पॉलिसी बद्दल भाष्य केले. कशाबद्दल बघितलेले? मॉनिटरी पॉलिसी. पॉलिसी 2 प्रकारे आहे. एक आहे गव्हर्नमेंटल पॉलिसी, ज्याला फिस्कल पॉलिसी म्हणतो, आणि दुसरी काय असते? मॉनिटरी पॉलिसी. फिस्कल पॉलिसी काय? फिस्कल पॉलिसी ही कोण करत असतं? गव्हर्नमेंट करत असतं. कशा संदर्भामध्ये? कर रचनेच्या संदर्भामध्ये. म्हणजे गव्हर्नमेंटला पैसा किती येणार आहे, गव्हर्नमेंट टॅक्स किती अवील करणार आहे, गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर किती करणार आहे, हे जर कळत असेल तर ते काय आहे? फिस्कल पॉलिसीचं उदाहरण आहे. पण ज्यावेळेस तुम्ही मॉनिटरी पॉलिसी म्हणता तर त्यावेळेस बँकेचं म्हणजे कोण? आपली आरबीआय. काय आहे? आरबीआय आहे. मग आरबीआयच्या माध्यमातून मॉनिटरी पॉलिसी कशी रन केल्या जाणार आहे याच्यावर भाष्य केलं जातं. मग आपले नियंत्रण कसे ठेवते? मग आरबीआयच्या माध्यमातून त्याच्या असलेल्या जे सबऑर्डिनेट बँक आहे त्याला रेग्युलेट कसे करता? बघा, सार्वजनिक खर्च हा कोणाचा संदर्भ आहे? गव्हर्नमेंटचा. म्हणजे फिस्कल पॉलिसी म्हणजे हे नसणारे
पैशाचा पुरवठा कोण आहे? आरबीआय आहे. त्याच्यानंतर कर महसूल कोणाचा आहे? फिस्कल पॉलिसीचा आहे. म्हणजे हे दोन ऑप्शन कटले, म्हणजे याचं काय असणार आहे ऑप्शन? पैशाचा पुरवठा. अशा प्रकारच्या विविध गोष्टीच्या माध्यमातून आपण म्हणू शकतो की मॉनेटरी पॉलिसीच्या माध्यमातून केंद्रीय बँक म्हणजे आरबीआय असेल तर ती काय करते? पैशाचा असलेला ओघम किंवा आपण पैशाचा असलेला फ्लो हा मेंटेन करण्याचा प्रयत्न करत असते. मग अशा प्रकारचे क्वेश्चन्स हे कंटिन्युअसली रिपीटेड क्वेश्चन आहे, तर तुम्ही हे कंटिन्युअसली बघायला पाहिजे, अनालिसिस केलं पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून तुमचा असलेला अभ्यास हा कंटिन्यूशन मध्ये ठेवला पाहिजे. थँक्यू सो मच.